नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही चाललेलो आहे फार्म हाऊसला. कुठल्या फार्म हाऊसला चाललो रे? कर्जतला फार्म हाऊस. कर्जत नाही, शेलूला फार्म हाऊस आहे आपलं म्हणजे बोलवलं आहे आम्हाला तिथे. तर बजेट फ्रेंडली फार्म हाऊस घेऊन आलं तुमच्यासाठी. एकदम कमी बजेट असेल ना आणि एकदम मोठी जागा आहे, म्हणजे असं नाही की बजेट फ्रेंडली असेल म्हणून छोटी जागा आहे. तर आता आम्ही पूर्ण चालू, पूर्ण व्हिडिओ बघा कसं जायचं, किती प्राईस असणार आहे त्याची, जेवण वगैरे सगळं तुम्हाला पूर्ण डिटेल सांगणार आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा, एन्जॉय करा. मित्रांनो, आम्ही दिघा स्टेशनला आलो आता. आमच्या इथं नवीन ओपन झालेलं आहे. तर आता आम्ही ठाण्याला जाणार आहे. दिघा स्टेशनवरून ठाण्यावरून कर्जत. आता कसं घर जवळ झालंय ना, येऊ नका पण कोणी भेटायला. मित्रांनो बघा, तिकीट काढलेले आता स्टेशनवरला फायनल. तुम्हाला नवीन स्टेशन पण दाखवतो आमचं. तेव्हा मित्रांनो, नवीन स्टेशनला चालू आहे. पहिल्यांदा आलं सर? पहिल्यांदा आलंय स्टेशनला पहिल्यांदा. मी आता कामाचा रुटीन माझा या साईडचाच आहे म्हणून मित्रांनो फुल क्लासी स्टेशन बनलेलं आहे. उद्घाटनाला यायला जमलं नाही, आमंत्रण होतं तसं आपल्याला. हे बघा दिघा गाव. आता इथून ठाण्याची ट्रेन पकडून ठाण्याच्या नंतरला कर्जतची ट्रेन पकडून. A few minutes later. बदलापूर स्टेशनला आलो आता. जरा घाई झाली तिकडून निघताना, कारण का मित्र ट्रेन समोर लागलेले ना, मित्र त्याच ट्रेनमध्ये होते म्हणून आम्ही त्या ट्रेनमध्ये चढलो. आता जरा मंच चॉकलेट वगैरे घ्यायला गेलेलो. तर दाखवतो कोण कोण मित्र. आता इथून कर्जतची ट्रेन पकडू, सेलला होतो आणि तिथून कसं जायचं पुढे तिथून दाखव. व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो फायनल आता आम्ही पोहोचलो शेलू स्टेशनला. आता इथून कमीत कमी 2 किलोमीटर, म्हणजे कमीत कमी 10 ते 15 मिनिटाचं वॉकिंग आहे. तर तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही ऑटो पण करू शकता. तर किती 15 मिनटं लागणार तर बघा, हे सगळे आहे तिथे. आता आम्ही 7-8 जण आहेत, अजून 2 जण येणार आहेत, म्हणजे टोटल आम्ही 10 जण झालो. तर तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो, फार्म हाऊस पण दाखवतो आणि पर पर्सन आम्हाला किती लागले. आता ट्रॅव्हलिंगला तर ठाणा स्टेशनवरून मी इथं आलो तर 20 रुपीज तिकीट होते आमची. एक्झिट करायला रस्ता आहे. तर गुगल मॅपचे लोकेशन पाठवलं आम्हाला त्यांनी. तर आता आम्ही गुगल मॅपच्या लोकेशननी चाललो आहे. मॅपची लोकेशन तुम्हाला देईल डिस्क्रिप्शनमध्ये, एकदा चेक करा. मित्रांनो बघा, फुल गावातून रस्ता चाललाय, म्हणजे तिकडून गावातून रस्ता सोडला, तिथून गावातून आलो आम्ही. आता इथून असं मस्त जंगलातून रस्ता चाललाय. जरा ऊन आहे म्हणून चालायला लावते. 15 मिनिटाचाच रस्ता म्हणून आम्ही चालत चाललो. आता आय थिंक ऑटो वगैरे पण सोडतील, कारण का कार वेळ झाला रस्ता आहे इकडून. मित्रांनो बघा, फार्म हाऊसवरती फायनली पोहोचलेलं. हा गेट आहे, इथून म्हणजे कार यायला पण रस्ता आहे पूर्ण. आता आम्ही ते गुगल मॅपमधून इथून फिरत आलो आहे. फार्म हाऊस खूप मोठा स्पेस आहे. इथून फार्म हाऊस चालू झाला आहे, तर पूर्ण तिथपर्यंत फार्म हाऊस आहे. आता हा पूर्ण फार्म हाऊसची टूर देतो तुम्हाला. जे इकडले मालक आहेत ते आहेत का बघूया एकदा. असं आहे रूम्ससाठी इकडे, म्हणजे ज्यांचा जो फार्म हाऊस आहे ते इकडंच राहतात वाटतं. आणि हे 2 रूम्स आहेत, खूप मोठे रूम्स आहेत. रूमची टूर देतो तुम्हाला. आणि जागा इथं बास्केटबॉल आहे, बास्केटबॉल खेळू शकता. क्रिकेटसाठी पण जागा. आता आम्ही बॅट बॉल आणलेले आहेत. तर आता बॅट बॉल वगैरे खेळणार तुम्हाला. आता दाखवतो, पहिले मी स्विमिंग पूल दाखवतो. स्विमिंग पूल पण मोठा आहे, पूल पण जाम मोठा आहे, खूप मोठा पूल आहे, खूप मोठा आहे ना. आम्ही तर फक्त 10 जण आहेत, म्हणजे याच्यात किती जण मावतील रे. हा, तर तिथे किड्ससाठी तो बार दिसतो, त्याच्यानंतर तिथे छोटी पोरं जाऊ शकतात. मजबूत मोठा आहे. इथं तुम्हाला नदी पण दाखवते बघा, नदी दिसत असेल इथे. एवढे सगळेजण आता थोडा आहेत मस्त. आता ऊन पण आहे मस्त. आता सगळेजण डायरेक्ट उड्या मारतील खाली. स्विमिंग पूल आहे, इथे सगळे बसलेले आहेत. आता इथे मस्त नदी आहे, नदीच येणार आहे. इथे फेन्सिंग मारलं, जाऊ नाही शकत. जायला असं मस्त फोटो आले असते. बॅट बीट फुल रेडी आहे. आता फुल मचवायचं फक्त काय. आता चेंजिंग वगैरे करू, तर जेवणाचं पण बघू आम्ही कसं, कारण का आम्ही विदाऊट फूड घेतलेलं आहे. तर आता किती काय होतं आहे कॉस्टिंग. आणि खास आम्हाला म्हणजे व्हिडिओसाठी बोलवलेलं, तर मग आम्ही व्हिडिओसाठी आलो. तर तुम्हाला प्राईस वगैरे सगळं सांगतो. तर कारण का जो फार्म हाऊसचा मालक आहे तो येणार आहे, मग त्यांनाच विचारून सगळं सांगतो. ह्या मित्रांनो हे रूम दिलेलं आहे. किती जण झोपू शकतो तर याच्यावरती? 8 जण आराम घेतात बरोबर. इथं वॉशरूम आहे, 8 जण झोपू शकतात इथे. रूम पण खूप मोठा आहे. असे 2 रूम आहेत, बाजूला पण एक रूम आहे.
चेंजिंग रूम वगैरे सगळे, वॉशरूम आहे. बाथरूम आहे आंघोळ करणं. नाही दोन्ही पण वॉशरूमच येतं. गीजर वगैरे फुल लावलेलं आहे. मित्रांनो बघा मस्त बॉल घेतलेला आहे. रिओची कॅन आहे मस्त. आता जायचं फार्म हाऊसमध्ये. फार्म हाऊस बोलतो सॉरी, पाण्याच्या बाटल्या बिटल्या घेऊन पोरांनी उड्या पण मारल्या. फुल जोरात. आता पहिले फोटो बिटो काढूया आपण, नंतरला जाऊया. फोटोले भारी येणार आहेत. ऊन मस्त आहे, पाणी मस्त. ए गॉगल आणलं का? व्हॉलीबॉल घेऊन आलेलं मस्त. हे जास्त पण डीप नाही ना. तर बघा स्विमिंग पूलमधून झाले, खाल्लं पिल्लं थोडंसं. आता आम्ही चाललो आहे जरा नेटवरती व्हॉलीबॉल खेळायला. आवाज जरा डेंजर आहे, पिसं पिसं मस्त. आता नेट पण मस्त त्याने लावलेला खेळायला. तर ऐसपैस जागा क्रिकेट बॅट घेऊन आलो आम्ही. आता बघा सगळे मस्त फोटो झालेत. मागे जाते ना फुल धिंगाणा करायचा. आता किती होतं? 3 वाजलेले. अजून रात्री 12 वाजेनंतर फुल धिंगाणा. आता गाणे लावणार तिथं नेट मस्त. व्हॉलीबॉल खेळणार आता तिथे. बघा इथे टेबल लावलेले खायला प्यायला. आता रात्री इथंच आम्ही खायला बसणार. इथं नेट आहे बघा. क्रिकेटला पण मोठी जागा आहे. क्रिकेट चालू आहे. क्रिकेट फुल. A few minutes later. आता मस्त संध्याकाळ झालेली. कमीत कमी 6-7 वाजले असेल. लाईटिंग बघा, पूर्ण झाडांना लाईटिंग आहे. आणि आता कळालं की ही जी पूर्ण जमीन आहे ती 3 एकरमध्ये पूर्ण पसरलेली आहे. म्हणजे हा पूर्ण प्लॉट आहे तो 3 एकर झाला. तिकडे स्विमिंग पूलची पण लाईटिंग दाखवतो. इथं असं वेटिंग म्हणजे काहीतरी असा छोटा मोठा कार्यक्रम करायचा असेल तर बुक करू शकता. हे पूर्ण आहे. आणि याची प्राईस तुम्ही विथ फूड घेतली तर तुम्हाला 1500 रुपये पर पर्सन आहे. आणि विदाऊट फूड घेतली तर 1000 रुपीज आहे. पण वरतीच आहेत, कारण का जर तुम्ही म्हणजे 1500 रुपये जर भरून येत असाल विथ फूड तर तुम्हाला आय थिंक म्हणजे हे भेटेल चिकन मच्छी. आणि विथ अनलिमिटेड असेल ते. असं नसेल की लिमिटेड एकच प्लेट असेल. सकाळचा नाश्ता, चाय वगैरे सगळे. बघा इथे स्विमिंग पूल. आता स्विमिंग पूलची पण लाईट लावणार आहे. छोटासा टूर देतो तुम्हाला पटकन. लाईटिंग पण चालू केलेली आहे मस्त आता स्विमिंग पूलची. ब्लू लाईट फुल. आता थोड्या वेळाने सगळे स्विमिंग पूलमध्ये उतरणार आहेत रात्रीचे. आता पूर्ण वातावरण असं चिल्ड झालेलं आहे. मी तर भाई उतरणार नाही आहे. इथे पण असं मस्त लाईटिंग केलेलं आहे त्या साईडला. स्विमिंग पूलमध्ये लाईटिंग आहे, झाडाला प्रत्येक लाईटिंग आहे. आणि तिथं मला छोटा कार्यक्रम करू शकतो तिथं पूर्ण लाईटिंग केलेली. आणि जर तुम्हाला टेंट वगैरे पाहिजे असेल, म्हणजे टेंट वगैरेमध्ये राहायचं असेल तर तशी पण अवेलेबल करून देतात ते. कॉन्टॅक्टमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहे. सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट लोकेशन. तर एकदा कॉन्टॅक्ट करा आणि विचारा. मित्रांनो इथं पण फुल डेकोरेशन केलेलं आहे फोटोशूट्स वगैरे कपलसाठी. इथे बाजूला म्हणजे बड्डे सेलिब्रेशनसाठी इथे हॅपी बड्डेचा लावलेलं ऑलरेडी. बड्डे सेलिब्रेशन पण करू शकता इथे मोठा. लाईटिंग्स फुल आहेत. हे काका आहेत. काका कुठे आहे फार्म हाऊस? ॲक्च्युली कुठे आहे पूर्ण? शेलू गावाचं नाव काय? या शेलू करूनच आहे का गावाचं ना? तुम्ही इथे काम करता की म्हणजे अच्छा भावाचं आहे का तुमच्या? याची प्राइसिंग काय तरी म्हणजे किती पैसे वगैरे माहिती आहे तुम्हाला काय? एक कस्टमरचे 1500 रुपये. जेवण सकट. जेवणमध्ये काय काय असतं तरी? ते तुमच्यावर ते चिकन मच्छी बिर्याणी. आणि जेवणचे जेवण ते अनलिमिटेड असेल की फक्त एक ताट असं काय? हां नाही एक ताट नाही लिमिटेड. अनलिमिटेड आहे ना? अनलिमिटेड तुम्हाला जेवण पण भेटेल. चाय असेल, सकाळचा नाश्ता असेल, तुम्ही सांगणार तसं. तर कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले जातील सगळे. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि नक्की एकदा व्हिजिट करा. कारण का फार्म हाऊस खूप मोठं आहे. शेलू आणि स्टेशनपासून पण जवळ आहे, असं लांब नाही आहे जास्त. 10 मिनटं तुम्ही वॉकिंग करून पण येऊ शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मॅप पण भेटेल, गुगल मॅपची लिंक टाकतो. तर एकदा नक्की व्हिजिट करा. नक्की या.
बघा 7:30 वाजले आणि सगळ्यांनी उड्या टाकलं. थंडी तर एवढी मजबूत आहे ना. फुल बँजो वाजवत आहेत. 8:30 वाजले. 8:30 वाजता आता सगळ्यांनी उड्या मारल्यात. मी तर फुल रेडी झालेला आहे. बाहेर जायचं आपल्याला. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट होऊन जाऊ दे नेक्स्ट व्हिडिओ कुठली असेल आपली. व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, कारण का तुम्हाला नोटिफिकेशन पडेल दुसऱ्या व्हिडिओची. तुम्हाला जर बुकिंग करायची असेल फार्म हाऊसची तर तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे. नंबर आहे त्यांचा, गुगल मॅप लोकेशन आहे. चांगलं आहे फार्म हाऊस. फूड्स वगैरे पण चांगले आहेत तिकडले. मच्छी, मटन, त्याचे काय पाहिजे तुम्हाला ते सांगायचं ऑलरेडी. टेंट वगैरे पाहिजे तर सगळं हे प्रोव्हाइड केलं जाईल. आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.